हॅलो एव्हरीवन, नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरची कारभारींमध्ये मी शकुंतला चव्हाण मोहिते मनापासून स्वागत करते आणि आजच्या एका नवीन ब्लॉगला सुरुवात करते। तर आता तुम्ही बघत आहात की मी आहे कुठेतरी बाहेर आणि माझं बॅकग्राऊंड वगैरे तुम्ही जे व्हिडिओचं पाहताय ते अगदी वेगळं आहे। तर काय आहे, कुठे आहे ते सगळं मी पुढे क्लिअर करणार आहे। व्हिडिओ स्टार्ट टू एंड शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तर बघा, हे आहे बारामती हॉस्पिटल, बारामतीतलं अगदी मोठं हॉस्पिटल। तर आता हॉस्पिटलची वेळ का आली आहे ते सुद्धा तुम्हाला पुढे कळणारच आहे। तर आम्ही गेले 2 दिवस म्हणजे कालपासून आहोत हॉस्पिटलमध्ये। त्यानंतर जे तुम्ही मगाशी क्लिप बघितले त्याच्यामध्ये आम्ही घरी गेलो होतो। घरून आता नेक्स्ट डे सगळं आवरून घरातलं पुन्हा आम्ही टिफिन घेऊन निघालेलो आहोत। सोबत आहे माझ्या आरू आणि अनिश। तर चला सांगूनच टाकते तुम्हाला की काय झालेलं आहे। तर मिस्टरांची तब्येत थोडी खराब आहे, म्हणजे ते आजारी पडलेले आहेत आणि त्यांना हॉस्पिटलाइज्ड होण्यासाठी सांगितलेलं आहे। तर त्यामुळे आम्ही कालच गुरुवारी त्यांना हॉस्पिटलाइज्ड केलेलं आहे आणि नेक्स्ट डे म्हणजे की शुक्रवारी, आय थिंक आज शनिवार आहे, तर शुक्रवारी मी रिटर्न घरी आले। तो दिवस घरी स्टे केला आणि आता शनिवारी मी रिटर्न निघालेली आहे हॉस्पिटलमध्ये। तर जे काय आहे कंडिशन तुम्हाला पुढे कळणारच आहे, त्यामुळे स्टार्ट टू एंड शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ। तर आता आम्ही आलेलो आहोत हॉस्पिटलमध्ये। कुठे आहेत ते बघ, तिथं होते ना पप्पा। तर आजचा 3रा दिवस आहे आणि यांचं म्हणजे ट्रीटमेंट सुरू आहे। प्लेटलेट्स वगैरे कमी आहेत। हाय गाईज, तर आतापर्यंत तुम्ही जे की व्हिडिओमध्ये पाहिलं तर ॲक्च्युली तेच थोडंसं आमचा फॅमिली प्रॉब्लेम इश्यू सुरू आहे आणि आता थोडंफार म्हणजे ठीक झाले। तर त्यामुळे आतापर्यंत व्हिडिओ येत नव्हते आणि तेच कारण होतं, बाकी काही नाही। तर थोडंसं आपण म्हणतो ना की घरामध्ये असं वातावरण निर्माण झाल्यानंतर आपल्याला थोडंसं डिस्टर्ब होतं आणि अचानक काहीसं असं वातावरण हे झाल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी होतात। तर त्यामुळे कसं झालं की म्हणजे अचानक त्यांची तब्येत थोडीशी बिघडली आणि नंतर म्हणजे ॲडमिट वगैरे करावं लागलं। तर त्याच्यानंतर मग म्हणजे धावपळ वगैरे म्हणजे जे काही असेल ते करावं लागलं आम्हाला आणि त्यावेळेत म्हणजे दुसरं कोणी नसल्यामुळे म्हणजे मीच होते इथे। आणि आता जसं की तुम्हाला माहीतच आहे की आमची फॅमिली सगळी गावाकडे असते आणि थोडं डिफिकल्ट गेलं, थोडंसं टेन्शनचं वातावरण होतं। पण ठीक आहे, म्हणजे आपण म्हणतो ना एखादी गोष्ट अंगावरती पडल्यानंतर आपल्याला बऱ्याचशा गोष्टी म्हणजे आपली यातली कॅपेबिलिटी पण कळते आणि ॲक्च्युली ती गरज असते त्यावेळेची की अशी एखादी परिस्थिती निर्माण झाली तर आपण स्ट्रॉंग राहणं गरजेचं असतं, माइंडसेट खूप गरजेचं असतं। त्यामुळे हेच आज मी सांगेन की माइंडसेटवरती तुमच्या खूप गोष्टी डिपेंडेड असतात की तुम्ही कुठली गोष्ट कशी घेताय। एखाद्या परिस्थितीमध्ये अगदी हायपर होऊन पण चालत नाही किंवा अगदी टेन्शन घेऊन पण चालत नाही किंवा अगदी रिलॅक्स असून पण चालत नाही, बऱ्याचशा गोष्टी कराव्या लागतात आपल्याला। तर तेच तसंच काहीसं आमच्या बाबतीत झालं। तर असं की म्हणजे ह्या काळात मला ह्या 2-4 दिवसात बऱ्याच गोष्टींची जाणीव झाली की आपण म्हणतो की प्रत्येकासाठी आपली जी जवळची व्यक्ती असते ती इम्पॉर्टंट असतेच असते, त्याबद्दल काही वाद नाही। पण काही असे प्रसंग येतात त्यामध्ये आपल्याला एकमेकांची व्हॅल्यू कळते आणि बऱ्याचशा गोष्टींची जाणीव होऊन जाते। आणि माझ्या लाईफमध्ये अशी म्हणजे असा प्रसंग किंवा अशी वेळ कधीच आली नाही। जे काही प्रॉब्लेम्स होते ते आम्ही दोघं एकत्र मिळून हँडल करायचो, जे काही प्रॉब्लेम्स येतील ते, आणि एकमेकांच्या डिसिजनने एकमेकांच्या म्हणजे कम्युनिकेशनमधून सोल्युशन काढायचो। पण ह्यावेळी असं झालं की प्रत्येक गोष्टीचा जो काही डिसिजन आहे तो मलाच घ्यायचा होता। त्यामुळे म्हणजे थोडंसं मला हे झालं, तर मला हे सुद्धा जाणवलं की कधी कोणती वेळ कशी येईल ते आपण सांगू शकत नाही। त्यामुळे आपण प्रत्येक गोष्टीत एखाद्या व्यक्तीवरती अवलंबून राहणं हे फार साफ चुकीचं आहे आणि ॲक्च्युली हे आत्तापर्यंत मला माहीतही होतं,
पण बरेचदा मी म्हणायचे की नाही असं म्हणजे हे करायचे, इग्नोर करायचे काही गोष्टी, की हां ठीक आहे ना, आपल्यासोबत एक व्यक्ती आहे, भक्कम आधार आहे, तर आपल्याला कशाची गरज आहे इतकंसं हे करायची. पण असं नाही. जेव्हा एखादा म्हणजे प्रसंग त्या व्यक्तीच्याच बाबतीत जर घडला, तर आपण तिथे खंबीरपणे उभं असणं गरजेचं आहे. आपण ठामपणे गोष्टी हाताळणं, इतर फॅमिली मेंबर्स असो किंवा घरातलं वातावरण असो, जे काही असो. आता ही अगदी म्हणजे मोठी गोष्ट नव्हती, अगदी छोटी गोष्ट नव्हती, तरीसुद्धा ह्याच्यातून मला बऱ्याच गोष्टी कळल्या आणि आत्ता त्यांची तब्येत थोडीशी अशी ठीक आहे, रिकव्हरी सुरू आहे. त्यामुळे मग मी आज हा व्हिडिओ शूट करते आहे आणि ह्याच्यामध्ये खरंच एवढं झालं, की एकमेकांची व्हॅल्यू खरंच कळते अशा काही गोष्टींमधून आपल्याला, अशा काही प्रसंगांमधून. आणि तेव्हा असं जाणवतं, की ॲक्च्युली आपल्याला किती गरज असते प्रत्येक वेळी आपल्या लाईफ पार्टनरची किंवा आपल्या लाईफ पार्टनरच्या सपोर्टची. तर ते सुद्धा. आणि ज्या काही महिला आहेत ना, हे सगळं म्हणजे एकटीने काही गोष्टी म्हणजे काहींचा प्रवास हा एकटीने हँडल करतात सगळ्या गोष्टी, घर, फॅमिली, जबाबदारी सगळं काही असेल, तर त्यांना हॅट्स ऑफ आहे. कारण खूप डिफिकल्ट आहे, खूप म्हणजे खूप ह्या गोष्टी हे करणं. पण तितकंच गरजेचं सुद्धा आहे, की आपण जेव्हा दोघंही असतो तेव्हासुद्धा काही गोष्टी अशा असाव्या, म्हणजे काही म्हणण्यापेक्षा प्रत्येक गोष्ट कोणतीही परिस्थिती अशी आली तरी ज्या गोष्टी एक वुमन म्हणून आपण करू शकतो त्या घरातल्या आपल्या लाईफ पार्टनरलासुद्धा जमल्या पाहिजे. ज्यावेळेत आपल्यावरती एखादा प्रसंग येईल त्यावेळेस त्या गोष्टीत त्यानेसुद्धा ठामपणे म्हणजे समर्थपणे पार पाडू शकला पाहिजे. एवढी आपलं म्हणजे एकमेकांच्या जबाबदाऱ्या ना काही वेळा आपण घेतल्या पाहिजे. प्रत्येक वेळी इतरांवर डिपेंड राहणं चुकीचं आहे. आणि जसं की आपल्या घरातला म्हणजे एक मेल असतो किंवा पुरुष ज्या काही जबाबदाऱ्या पाडतो, कधी-कधी जबाबदारी म्हणजे पार पाडतो. तर त्यातल्या काही गोष्टी कधी-कधी आपणही केल्या पाहिजे. काही गोष्टींचं माहिती पण आपण ठेवली पाहिजे जवळ. कारण ह्यामध्ये मला खूप ह्या गोष्टींची जाणीव झाली, की मला फक्त एवढं माहिती आहे, की आमचं म्हणजे मेडिक्लेम आहे किंवा इन्शुरन्स आहे कंपनी थ्रू. पण मला त्याची काहीही माहिती नव्हती. कुठल्या कंपनीचं आहे, किती लिमिट आहे, ह्या सगळ्या गोष्टी मला काहीच माहीत नव्हत्या किंवा ते कसं प्रोसेसमध्ये आणायचं किंवा काय. आणि मला सगळं म्हणजे ॲक्च्युली पेशंटला जाऊन विचारावं लागायचं. आणि पुन्हा तेव्हा मला इतकं गिल्ट वाटलं, की मला का माहीत नाही आहे. आणि म्हणजे मला खूप डिफरन्स जाणवला लग्नापूर्वीची मी आणि आत्ताची मी. कारण त्यावेळेस मी कुठलेही डिसिजन असं नाही की आता डिसिजन घेऊ शकत नाही, पण काही गोष्टी आत्ता मी म्हणजे काही गोष्टी मी अलीकडे जाणूनच घेत नव्हते. ठीक आहे ना, त्यांना माहिती आहे ना, मग आपण कशाला माहिती करून घेतलं पाहिजे. म्हणजे आपल्याला सगळंच का माहिती पाहिजे असं म्हणजे आहे. ठीक आहे बाबा, विश्वास असणं किंवा एखादी गोष्ट आपण म्हणतो ना, की नात्यामध्ये काय म्हणतात, समन्वय किंवा विश्वास म्हणू शकतो आपण. किंवा आहे बाबा ही व्यक्ती हँडल करते, तर मग ठीक आहे ना, त्यांना करू देत, आपण कशाला, असं नाही पाहिजे. घरातल्या काही गोष्टी असतील, जे काही फायनान्शियल असेल किंवा तुमचे कुठे बँक बॅलन्स आहे, कुठे तुमचं सेविंग आहे किंवा असे काही मेडिक्लेम्स आहेत, कुठे इन्शुरन्स तुम्ही केलेत, तर हे मला वाटते घरातल्या दोघांनाही माहिती पाहिजेत. आणि जर तुमच्या घरातले मुलं तुमची जर 18+ असतील, तर शक्यतो त्यांनाही माहिती दिली पाहिजे बऱ्याचशा गोष्टींची, की बाबा असं-असं आपल्या फॅमिलीबद्दल आपण सिक्युरिटी केलेली आहे आणि एखादी अशी काही परिस्थिती कधीही उद्भवली, तर निदान जे लोकं पुढे म्हणजे धावपळ आपल्यासाठी करू शकतील, सगळं हँडल करू शकतील ती परिस्थिती, अशा आपल्या जवळच्या घरातल्या फॅमिली मेंबर्सला तरी माहिती पाहिजे आपल्या घरात काय. कारण आणि म्हणजे कसं ते स्वतः मला सांगू शकत होते. त्यांनी मला सांगितलं, की असं-असं आहे, हे इन्शुरन्स आहे किंवा ह्या कंपनीचं आहे, एवढं लिमिट आहे. मी त्यांना मग सगळं जाऊन विचारून आले. पण एखाद्या वेळेस जर समज ट्रीटमेंट सुरू असेल आणि शक्य नसेल विचारणं, जाणं किंवा काहीही असू शकते एखादी परिस्थिती, त्यामुळे ह्या गोष्टी आधी माहिती पाहिजेत आपल्याला. कारण अशा काही मेडिकल कंडिशन्स असतात, त्या सांगून येत नाहीत किंवा असे काही प्रसंग सांगून उद्भवत नाहीत. त्यामुळे आपल्याला काही गोष्टी आधी माहिती असणं गरजेचं आहे. तर आता बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी माहिती आहेत. आपण बरेचदा म्हणतो, की असं वाईट विचार करू नये किंवा वाईट चित्तू नये. पण कधी पुढे काय घडणार आहे आपल्याला माहिती नसतं. आणि जर आपल्याला सगळ्या गोष्टी माहिती असतील, आपली फायनान्शियल कंडिशन ऑलरेडी ॲक्च्युली काय आहे किंवा आपलं कुठं बॅलन्स आहे, कुठे आपण सेव्हिंग्स केलेले आहेत, किंवा मग अशा प्रकारचे काही क्लेम्स आपण कुठे केलेले आहेत, काही त्याच्याबद्दलची सगळी डिटेल, कोणत्या कंपनीचं काय असेल, काय XYZ सगळे डिटेल्स माहिती असणं गरजेचं आहे प्रत्येकाला.
म्हणजे ॲज अ लाईफ पार्टनर दोघांनाही माहिती पाहिजे आणि जर आपल्या घरातली मुलं 18+ असतील तर त्यांनाही माहिती पाहिजे. निदान जे लोकं त्या क्लेममध्ये आहेत त्यांना तरी माहिती पाहिजे. ह्यासाठी की अशी एखादी परिस्थिती उद्भवली तर मेन व्यक्तीपेक्षा म्हणजे जर त्या व्यक्तीवरच उद्भवली तर इतरांना माहीत असेल तर ते थोडंफार म्हणजे सगळं काही करू शकतील. पण माहितीच नसलं, आता मला जर त्यावेळेस त्यांनी सांगितलं नसतं किंवा त्यांची ट्रीटमेंट वगैरे सुरू असती, तिथे मला जाणं शक्य नसतं. तर म्हणजे मला कळलंच नसतं आणि काही माहितीच नसल्यामुळे म्हणजे तिथे काही प्रोसेस पण झाली नसती पुढे. आणि मग म्हणजे होतं ना, की ह्या गोष्टीचा म्हणजे बेनिफिट पण घेता आला नसता आम्हाला माहिती असून सॉरी हे सगळं आमचं असून. आणि त्याची सगळी इन्फॉर्मेशन भेटल्यामुळे म्हणजे पुढे प्रोसेस झाल्या पटापट आणि ट्रीटमेंट वगैरे सुरू झाली. त्यामुळे गृहिणींनी एवढं लक्षात घ्या, घरातल्या ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. तुमचे कुठे सेविंग्स आहेत, किती आहेत, तुमचं कुठे क्लेम आहे, कुठे इन्शुरन्स जे काही असेल ते. कारण अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये बरेचदा अशी सुद्धा वेळ येते कधी म्हणजे अनफॉर्च्युनेटली असंही असू शकतं की आपले मिस्टर असो किंवा घरातली जी मेन व्यक्ती असेल ती कुठेतरी बाहेर कामानिमित्त गेली असेल किंवा मग बाहेर गावी गेले असेल आणि घरातले इतर सदस्य कोणी असेल म्हणजे मुलं वगैरे, तर कोणाच्याही बाबतीत एखादी मेडिकल इमर्जन्सी आली तर आपल्याला ह्या गोष्टी माहिती पाहिजेत बाबा. म्हणजे त्या व्यक्तीला आपण फोन करणार, विचारणार किंवा काही ह्यात वेळ जाण्यापेक्षा आपल्याला माहीत असलं तर आपण पटपट ॲक्शन घेऊ शकतो आणि योग्य त्या वेळी योग्य ते निर्णय घेतले जातील आणि सगळ्या गोष्टी सॉल्व्ह होतील. त्या निर्णयांवरून एक गोष्ट मला सांगावीशी वाटते, की आपण आज म्हणजे त्यांची तब्येत जेव्हा बिघडली, त्यावेळेस बऱ्याचशा गोष्टी म्हणजे पटपट मी केल्या. म्हणजे त्यांचं ऐकलंच नाही, की हां ठीक आहे, त्यांना थोडासा फीवर वगैरे येतो. त्यावेळेस मी लगेच मग त्यांना हॉस्पिटलला पाठवलं आणि लगेच मेडिसिन वगैरे घेतल्या. त्यामुळे फरक नाही पडला, की पटापट आम्ही टेस्ट वगैरे करून घेतल्या. त्याच्यानुसार मग त्यांना ॲडमिट वगैरे केलं आणि आता त्यांची कंडिशन आता खूप छान आहे. थोडी अशी रिकव्हरी सुरू झालेली आहे. तर त्यामुळे कसं असतं, की प्रत्येक वेळी आपण असं काय म्हणू शकतो, की जाऊ देत, होईल बरं किंवा पुढे ढकलूया किंवा मग मेडिकलच्याच मेडिसिन आणून घरच्या घरी घरात असणाऱ्या मेडिसिनवरती खाऊन मग भागवावं, तर असं नसतं प्रत्येक वेळी. त्यामुळे आपल्या हेल्थची व्यवस्थित काळजी घेणं गरजेचं आहे. आपल्याबरोबरच आपल्या फॅमिलीतल्या कुठल्याही सदस्याच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची मेडिकल कंडिशन असेल तर योग्य वेळेत योग्य उपचार घ्या आणि पुढे येणाऱ्या मोठ्या एखाद्या म्हणजे प्रॉब्लेमपासून तुम्ही वाचू शकता. म्हणजे की आम्ही पण पटपट ॲक्शन घेतली त्यामुळे त्यांना जास्त काही त्रास झाला नाही. कारण अलीकडे ह्या पावसाळ्याच्या दिवसात सगळीकडेच साथीचे रोग वगैरे पसरतात. त्यामुळे ह्या गोष्टींची आपण काळजी घेतली पाहिजे. तर असो हेच मला सांगायचं होतं आणि खरंच ह्या गोष्टी कळल्या. एकटेने मी जेव्हा हे बाहेरील म्हणजे थोड्या गोष्टी हँडल करायची मला सवय होती घरातल्या आणि बाहेरच्या गोष्टी मी पूर्वी करायचे. अलीकडे सुद्धा काही गोष्टी करते मी बाहेरच्या. पण अशी मेडिकल कंडिशन असो किंवा अशी इमर्जन्सी कधीच मी हँडल केली नव्हती ह्या 10 वर्षामध्ये. आणि अचानकपणे असं वेळ आल्यानंतर खूप मी सुरुवातीला टेन्स झालेले, डिस्टर्ब झाले. आता कसं करणार मॅनेज? पण हळूहळू झालं आणि त्याच्यानंतर मग 2-3 दिवस माझं जे काही येणं-जाणं झालं, त्याच्यामध्ये मला बऱ्याचशा लोकांचे बरेचसे अनुभव आले. कारण एक काय म्हणू शकतो आपला लाईफ पार्टनर एका फिमेलसाठी किती महत्त्वाचा आहे, हे आपण जेव्हा जगात एकटं वावरतो तेव्हा बरेचदा त्याचा अनुभव येतो. आणि त्यावेळी स्ट्राँग असणं गरजेचं आहे आणि तसंही मी ज्यावेळेस एकटी बाहेर असते, समाजात वावरत असते, तेव्हा मी खूप स्ट्राँगली कारण हे पहिल्यापासून माझ्यामध्ये आहे. जसं मी कॉलेज लाईफमध्ये वगैरे खूप स्ट्राँग राहायचे. त्यामुळे जास्त कोणी माझ्याशी असं बोलणं वगैरे पण नसायचं म्हणजे वायफळ कामाव्यतिरिक्त. तसंच आत्तासुद्धा असतं माझं वागणं. जेव्हा मी एकटी कुठेही ट्रॅव्हल करत असो किंवा काही कुठेही समाजात काहीही कुठलीही भूमिका बजावत असो. पण तरीसुद्धा काही वेळा काही अनुभव येतात आपल्याला. त्यावेळेस आपण स्ट्राँग असणं गरजेचं आहे. मलाही तसे काहीसे विचित्र अनुभव आले 1-2 जे की मी जेव्हा घरी येत होते त्यावेळेस रिक्षामध्ये एक भयंकर ड्रिंक केलेली व्यक्ती होती रिक्षा ड्रायव्हरच्या समोर आणि ती सतत म्हणजे त्यावेळेस मी टेन्शनमध्ये होते. हॉस्पिटलचं जी काही कंडिशन होती, अगदी दुसराच दिवस होता ह्यांचा हॉस्पिटलाइज झालेला आणि त्यामुळे माझ्या डोक्यामध्ये ते चालू होतं आणि आता मला घरी जायचं होतं त्या दिवशी रात्री आणि मुलांचं सगळं आवरून त्यांना झोपवायचं होतं कारण मुलंसुद्धा दमली होती. आणि दुसऱ्या दिवशी नेक्स्ट डेला मला म्हणजे आरूचं आवरून तिला स्कूलला पाठवून नंतर पुन्हा टिफिन घेऊन हॉस्पिटलला जायचं होतं. या सगळ्या गोष्टी माझ्या डोक्यात चालू होत्या आणि ह्यांची रिकव्हरी कशी होते, कधी होते, किती दिवस लागतील ह्या गोष्टी आणि त्यात तो माणूस जो ड्रिंक केलेला समोर बसलेला पुढे ड्रायव्हरच्या
शेजारी सतत पाठी बघत होता, कारण माझ्यासोबत फक्त 2 मुलं आणि मी एकटेच होते. आणि त्यात आमच्या व्यतिरिक्त रिक्षात पॅसेंजरसुद्धा नव्हते. पॅसेंजर रिक्षा होती, पण त्यावेळेस आधीमध्ये काही पॅसेंजर्स भेटले नाही. तो सतत पाठी बघत होता. माझ्या अशी डोक्यात सनक गेली. मी त्याला जोरात म्हणजे त्याच्या अंगावरतीच ओरडले, "क्या देख रहे हो? आगे देखो." तर मग तो असा थोडासा व्हायबल झाला, की अरे ह्यांच्या लक्षात आलं असेल किंवा काय. आणि तो थोडा घाबरल्यासारखं झालं, कारण माझं जे बोलणं असेल, ट्युनिंग असेल किंवा माझे जे एक्सप्रेशन, मी प्रचंड रागात होते. ऑलरेडी माझं टेन्शन सुरू होतं आणि ही अशा प्रवृत्तीची लोकं म्हणजे खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. घरात आई, बहीण असते किंवा मग पत्नी असते, सगळं असतं, पण अशी वाईट विचार करणारी लोकं भयंकर असतात. आणि एका स्त्रीला ही निसर्गाने एक देणगी दिलेली आहे किंवा देवाने म्हणू शकतो. एखाद्या व्यक्तीच्या नजरेतूनच कळतं की ती व्यक्ती कोणत्या इंटेन्शनने पाहते किंवा त्या व्यक्तीच्या डोक्यात काय विचार आहे, काय विचार करते. त्यामुळे ते मलासुद्धा क्लिक झालं आणि मी एकदम फोर्सफुली, स्ट्राँगली मी त्या गोष्टीला हे केलं. आणि माझं हे पहिल्यापासूनच आहे. मला अशा गोष्टी जास्त हेच होत नाही. राग पटकन येतो आणि अशा वेळेस मी पटकन रिॲक्ट पण होते आणि ते गरजेचं पण असतं. ओव्हर रिॲक्ट नाही, पण रिॲक्ट होणं तरी गरजेचं असतं. त्यामुळे कारण शांत बसलो तर अशा गोष्टी वाढत जातात. तर त्यावेळेस हा एक अनुभव आला आणि अ, सोबतच जेव्हा आम्ही रिक्षातून उतरलो, त्यानंतर एक गाडी पास झाली, म्हणजे येत होती कार आणि अचानक तिथे थांबली. थांबली नाही, थोडी स्लो झाली, कारण आम्ही रोड क्रॉस करत होतो आमच्या इकडे येण्यासाठी. त्या कारमध्ये 4 व्यक्ती होते आणि विचित्रच होते दिसायला. एकाने म्हणजे दोघांनी तर पूर्ण मास्कने कव्हर केलं होतं तोंड, जे ब्लॅक कलरचं गुंडाळतं तसं. आणि त्यातला एक जण म्हणाला, की "आपको आना है क्या? जाना है क्या आगे?" तर नाही म्हटलं मी आणि मग ते लोकं गेले पुढे. तेव्हा मला थोडंसं जाणवलं, की आता जे काही चाललं आहे महिलांच्या बाबतीत गोष्टी घडत आहेत, तर तसंच काहीसं असावं, शंका आली आणि मला वाटत नाही की ती चुकीची असेल. आणि अगदी असं अलीकडे ह्या काही एरियांमध्ये चोऱ्या वगैरे अशा गोष्टी पण घडत आहेत. तर अवेअर राहा, अशा गोष्टी सतर्क राहणं गरजेचं आहे. आणि मी वेळोवेळी जेव्हा बाहेर पडते त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टींकडे माझं सगळं ह्या गोष्टींकडे लक्ष असतं, कोण कसं वागते, कोण काय, कारण हे गरजेचं आहे. आणि त्या दिवशी संध्याकाळी आल्यानंतर मग आरू मला विचारायला लागली, "मम्मी काय झालं होतं? तू का ओरडत होती त्या माणसाला? आणि आगे देखो किंवा पुढे बघ असं काहीतरी तू का म्हटली, ओरडली?" आणि ॲक्च्युली मला ते इतकं आठवतही नव्हतं मी नक्की काय बोलले होते, कारण मी खूप रागात होते त्यामुळे. तर ह्या गोष्टी मग मी तिलाही समजावल्या, की बाहेर कसं वागलं पाहिजे, कारण मला तेव्हा ते गरजेचं वाटलं आणि तिलासुद्धा समजलं, की बाहेर पडल्यानंतर खूप स्ट्राँग राहणं गरजेचं असतं. आणि मी तिलाही सांगितलं, आपल्यासोबत पप्पा नसतील त्यावेळेस आपण कसं वागलं पाहिजे समाजात, लोकं कोण कसे वागतात, थोडं जितपत तिला समजतं किंवा समजू शकतं तितपत मी तिला सांगितलं किंवा सांगण्याचं. ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा आपण लक्ष देणं गरजेचं आहे. तर त्यामुळे असा होता आजचा एकंदर ब्लॉग. लक्षात ठेवा ह्या सगळ्या गोष्टी. तर काय व्हिडिओ येत नव्हते हे सुद्धा क्लिअर झालं. आणि जे काही मला एक्सपिरियन्स आले त्यावरून मला असं वाटते, की प्रत्येक महिलेने जेव्हा समाजात बाहेर पडताना ह्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे आणि स्ट्राँग राहिलं पाहिजे. कारण आपला लाईफ पार्टनर नेहमीच आपल्यासोबत असू शकत नाही. बरेचदा अशा काही प्रॉब्लेम येतात त्यावेळेस आपल्याला एकट्यानेसुद्धा काही गोष्टी हँडल कराव्या लागतात. त्यामुळे स्ट्राँगसुद्धा तितकंच राहणं गरजेचं आहे. म्हणजे त्यांनासुद्धा आपलं टेन्शन राहत नाही, की बाबा हां ठीक आहे, हे म्हणजे आपली जी वाईफ आहे ती सगळ्या गोष्टी व्यवस्थित हँडल करू शकते, मुलं असो किंवा बाकीच्या गोष्टी असो. त्यामुळे ते सुद्धा निश्चिंत राहतात. नाहीतर आपली काळजी लागून राहते ती. त्यामुळे ह्या गोष्टींची काळजी घ्या आणि स्ट्राँग राहा. तर चला, भेटूया लवकरच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ. स्वस्त राहा, मस्त राहा आणि आपल्या चॅनलशी असेच कनेक्टेड राहा. जसा वेळ भेटेल तसं मी एडिटिंग करेल आणि इथून पुढचे व्हिडिओज येत राहतील. तर त्यामुळे चॅनलवर असेच कनेक्टेड राहा. नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. आजचं माझं जे काही एक्सपिरियन्स होता मी शेअर केला, तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि ह्यांची म्हणजे आता तब्येत तर ठीकच आहे, पण आणखीन लवकरात लवकर रिकवर व्हावी आणि लवकर घरी यावे 1-2 दिवसातच. तर ह्यासाठी प्रे पण करा, खूप गरज आहे आता. तर प्रेसुद्धा करा. तर चला, तुमच्या आशीर्वादाने, स्वामींच्या आशीर्वादाने लवकरच ते घरी येतील आणि मग आपले रुटीन व्यवस्थित सुरू होईल. ब्लॉग पण कंटिन्युअसली येतील. आत्ता थोडासा एखादा वेळेस गॅप पडू शकतो, तर थोडंसं समजून घ्या. तर चला बाय, भेटू लवकरच. श्री स्वामी समर्थ.